घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या आजच्या भागापर्यंत आपण बघितलं होतं की बँकेने रणदेवी कुटुंबांना 1 महिन्याची नोटीस दिल्यानंतर सुद्धा जानकी एकदम धाडसी पाऊल उचलते आणि सगळ्या घरच्या समोर एक नवीन बिझनेस सुरू करायचा प्लॅन आखते. सगळ्या घरच्यांना ते पटतं सुद्धा, पण भांडवलचा प्रश्न आल्यानंतर ती म्हणते माझे दागिने, अवंतिकाचे दागिने आणि काही सेव्हिंग असं आपण करूया, म्हणजे भांडवल आपलं तयार होईल आणि आपण मसाल्याचा बिझनेस करूया. मग काय सगळे दागिने देतात जानकीकडे. जानकीचे सगळे दागिने एका बॅगमध्ये ठेवत कपाटात ठेवते आणि मध्यरात्री कोणीतरी तिला रूमच्या बाहेर पडताना दिसतं आणि ती लगेच ओरडते, ऋषिकेशला उठवते आणि कोणीतरी आपल्या रूममधून दागिने घेऊन गेलं असं म्हणते. काय झालं असं मित्रांनो, कारण की ह्यांचं प्लॅनिंग चालू असताना नवीन भांडवलबद्दल किंवा बिझनेसबद्दल आजीने ऐकलं असतं आणि आजीने ती गोष्ट सांगितली असते ऐश्वर्याला. आणि ऐश्वर्याने ऑब्व्हियसली सांगितलं असतं ती मासमॅनला, कारण ऐश्वर्या म्हटली असते आजीला की मी हे सगळं त्यांचा प्लॅन कधीही वर्क होऊ देणार नाही. मग काय, मला वाटतं ते दागिने मास्कमॅनच नेले असतील, पण मास्कमॅन पण किती धाडसी, त्यांच्या घरात येऊन त्यांच्या बेडरूममध्ये येऊन दागिने घेऊन गेला तरी कोणाला लवकर कळालं नाही. ठीक आहे, बघूया पुढे काय होतं ते. पण तुम्हाला काय वाटतं पुढे काय होईल? आता जानकी यांचा प्लॅन फ्लॉप होईल का आजी पकडली जाईल? तुम्हाला जे काही वाटतं ना, कमेंट करून जरूर कळवा. तुम्हाला हा भाग आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करा आणि पुढच्या भागासाठी चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन जरूर प्रेस करा. भेटूया पुढच्या भागात, तोपर्यंत काळजी घ्या.